जागतिक किडनी दिनानिमित्त किम्स मानवता हॉस्पिटल नाशिक येथे अवयवदानाबाबत जनजागृती करण्यासाठी कृतज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात अवयवदाते आणि त्यांच्या कुटुंबियाचा सन्मानपूर्वक सत्कार करून त्यांच्या मानवतावादी योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली। अवयवदानामुळे अनेक रुग्णांना नवजीवन मिळत असल्याने हे कार्य समाजासाठी अत्यंत प्रेरणादायी असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले। कार्यक्रमात नेफ्रोलॉजिस्ट व हेड नेफ्रोलॉजी आणि किडनी ट्रान्सप्लांट डॉक्टर मोहन पटेल यांनी अवयवदानाचे महत्त्व स्पष्ट केले। ते म्हणाले की अवयवदान ही अत्यंत महान आणि मानवतावादी सेवा असून एका दाम्पत्याला मुळे अनेक रुग्णांना जीवदान मिळू शकते। त्यामुळे समाजात अवयवदानाबाबत अधिक जागरूकता निर्माण होणे अत्यावश्यक आहे। दरम्यान या प्रसंगी डॉक्टर परीक्षित महाजन यूरोलॉजिस्ट आणि डॉक्टर निलेश सिंग सीओ किम्स मानवता हॉस्पिटल यांचीही उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या निमित्ताने अवयव दाम्पत्यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण करण्यात आले। समाजात अवयवदानाचा संदेश अधिक व्यापक पातळीवर पोहोचण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले आहे। कारण एखाद्याला किडनी दान करणं हा खूप मोठा निर्णय आहे। आलं लक्षात? लोकांना आजकालच्या जगामध्ये रुपया पण द्यायला तयार होत नाही, तर त्याच्यामध्ये किडनी ही असं एखाद्याला आपण ऑर्गन देतोय, आपल्या शरीरातलं एक ऑर्गन काढून देणं हे खूप मोठं धाडसाचं काम आहे आणि लोक हे करतायत। त्यामुळे त्यांचं सगळ्यात जास्त त्यांना जास्तीत जास्त शुभेच्छा द्याव्याशा वाटतात। किडनी हेल्थच्या बाबतीमध्ये आपण नेहमी सगळे बोलतो। दरवेळेला मला एक प्रश्न पडतो, ज्या वेळेला पण कोणी आम्हाला रिपोर्ट्स हे करतं आणि म्हणतात सर माझा शुगरचा रिपोर्ट बघा, सर माझा कोलेस्ट्रॉलचा रिपोर्ट बघा। जसं काही लोकांना फक्त एकच ऑर्गन आहे हार्ट असं म्हणून आपण फक्त एकाच ऑर्गनच्या मागे धावतो आणि त्याच्याविषयीच्याच तपासण्या आपण दरवर्षी आपल्या रुटीन हेल्थ चेकअपमध्ये करत असतो। परंतु आपल्या शरीरात असंख्य ऑर्गन आहेत। जेवढं हार्ट इम्पॉर्टंट आहे तेवढे ते पण इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यातला एक मुख्य अवयव जो आहे तो आहे किडनी। त्याच्यामुळे नेहमी फक्त हार्टचंच तपासणी करण्याच्या मागे पडू नका। दरवर्षी जेव्हा आपण आपले हेल्थ चेकअप करतो त्याच्यात किडनीचा पण चेकअप होणं गरजेचं आहे। त्याच्यामध्ये सिरम क्रिएटिनिन नावाची रक्ताची सिंपल टेस्ट आहे, त्या टेस्टने पण आपण आपल्या किडनीविषयीचं आरोग्य आपल्याला लक्षात येतं। वर्षातनं प्रत्येकाने माझं म्हणणं आहे एकदा तरी सोनोग्राफी, पोटाची सोनोग्राफी करावी। पोटात असंख्य ऑर्गन आहेत, त्याच्यात परत एकदा सांगतो किडनी हा मुख्य अवयव आहे, तर त्याची पण एक वर्षातनं एकदा सोनोग्राफी होणं गरजेचं आहे, जेणेकरून इतर लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक।